मित्रांनो, आपल्यापैकी भरपूर सारे शेतकरी मित्र हळदीची लागवड करतात, कोणी अद्रकीची लागवड करतात। अशा पद्धतीने आपण बेणं जे आहे ते सुप्त अवस्थेमध्ये ठेवत असतो सावलीला झाकून। आणि हे बेणं आपल्याला जेव्हा काढायचंय तेव्हा याच्यामध्ये भरपूर सारे विंचू होतात, भरपूर भागामध्ये तर खूप विंचू होतात, काही काही याच्यामध्ये तेलमुंगे असे भरपूर सारे वेगवेगळ्या प्रकारचे विषारी कीटक जे आहेत ते याच्यामध्ये होतात, जास्त करून विंचू होतात। आणि विंचू जर एखाद्या माणसाला चावला तर हळदीच्या टायमिंगला पहिलेच माणसं कामाला भेटत नाहीत, आणि त्या टायमिंगला जर एखाद्या माणसाला जर विंचू चावला तर त्या माणसाचं एक तर त्या दिवसाचे काम जातं, आणि त्या माणसाला जे त्रास होणार आहे तो नाहक त्रास होतो। त्याच्यासाठी काय करायचं, असं जे शेतकरी मित्र बेणं साठवतात, कुठेही जर साठवलं असेल तुम्ही, काही काही शेतकरी झेंडूच्या कट्ट्यामध्ये बेणं साठवतात, कुठेही जिथं बेणं तुम्ही सावलीत झाकून ठेवलेलं आहे तिथं अगोदर काय करायचं, असं बाटलीमध्ये पाणी घ्यायचं। तर या बाटलीमध्ये 10 लिटर पाणी आहे, आणि त्या 10 लिटर पाण्यामध्ये क्विनॉल-फॉस, आता हे क्विनॉल-फॉस मी तुम्हाला दाखवतोय, क्विनॉल-फॉस असेल तर हे चालेल, किंवा क्लोरोपायरीफॉस असेल तर हे चालेल। याच्यासाठी काय करायचं, 10 लिटर पाण्याला 1 लिटर पाण्याला 1 ml, म्हणजे 1 लिटर, आता ही 10 लिटरची बाटली आहे त्याच्यामुळे 10 ml आपल्याला हे घ्यायचं, या बकेटमध्ये टाकायचं। ज्या दिवशी आपल्याला बेणं काढायचं त्याच्या आदल्या दिवशी हा प्रयोग करायचा। आता मी काय करतोय हे बघा, याच्यामध्ये मी हे 10 ml घेतलंय। आता ही 10 लिटरची पाण्याची बाटली याच्यामध्ये असं टाकून घ्यायचं, आणि काय करायचं, थोडंसं याला काडीनं हलवायचं असं एखाद्या, आणि हे आपलं मिश्रण जे तयार झालेलं आहे हे लगेच काय करायचं, जिथं बेणं साठवलंय तिथं डब्यानं टाका, कशाने टाका, याच्यावरती असं टाकायचं। याच्यामध्ये काय आहे की हे गॅस पॉयझनचं औषध असल्यामुळे काय होतं की पूर्णच्या पूर्ण गॅस या बियाण्यामध्ये जाईल, आणि याच्यामधून जे काही कीटक असतील, विंचू असतील, काय असतील ते एक तर बाहेर पलायन काढतील, नाही तर आतमध्ये मरून जातील। पण हे अशा पद्धतीने टाकायचं। दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही बेणं काढता तेव्हा तुम्हाला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही। एक छोटीशी माहिती होती, व्हिडिओ आवडत व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा। धन्यवाद।